महाराष्ट्र गुजरात सीमेलगत खैर तस्करी करणारे वाहन मुद्देमालासह जप्त. नाशिक दिनांक 23 मे 2026 वनविभाग अंतर्गत रायता वनक्षेत्रामध्ये महाराष्ट्र गुजरात सीमेलगत अवैधरित्या खैर तस्करी करणाऱ्या वाहनांवर धाडसी कारवाई करून वाहनासह अंदाजे 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आज दिनांक 23/5/2026 रोजी 1 वाजेच्या सुमारास मौजे खडक ओहळ शिवारात गुप्त बातमींच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. सदर कारवाई दरम्यान महिंद्रा मॅक्स पिकअप वाहन क्रमांक GJ05BX4280 यामध्ये खैर प्रजातीचे ताजी तुटीचे 18 नग आढळून आले. जप्त विनोउपज अंदाजे 1.170 घनमीटर असून त्यांची किंमत सुमारे 60,000 रुपये आहे. तसेच जप्त वाहनाची किंमत अंदाजे 2.40 लाख रुपये असून एकूण 3 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 अन्वये वनगुन्हा नोंद करण्यात आला आहे. कारवाई दरम्यान अंधाराचा फायदा घेत 4 ते 5 अज्ञात आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांचा शोध महाराष्ट्र गुजरात सीमेलगतच्या गावात परिसरात सुरू आहे. ही कारवाई नाशिक प्रदेशाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री उमेश वावरे, पश्चिम नाशिक वन प्रकल्प विभागाचे विभागीय वनाधिकारी डॉक्टर सुजित नेवसे व सहाय्यक व्यवस्थापक श्री प्रवीण डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी श्री रमेश बलैया यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कारवाईत वनपाल सौ पायल कोळी, श्री संदीप रणमनेले, वनरक्षक श्री अमोल शेळके, श्री निलेश पाटील तसेच स्थानिक हंगामी चौकीदार यांनी सहभाग घेतला. वनविकास अंतर्गत रायता वन परिक्षेत्रामध्ये महाराष्ट्र गुजरात सीमेलगत ओझरखेड व देवडोंगरी गावालगत खैर तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष तपासणी नाके उभारण्यात आले असून या ठिकाणी दिवस रात्र जंगल गस्त व संशयित वाहनांची नियमित तपासणी करण्यात येत आहे. जप्त वाहन गुजरात राज्य RTO पासिंगचे असल्याचे या वनगुन्ह्यामागील मुख्य सूत्रधार गुजरात राज्यातील असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून पुढील तपास वन परिक्षेत्र अधिकारी श्री रमेश बलैया करीत आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.